कात्रज चौकापासून कात्रज घाटापर्यंत ट्रॅफिक आहे. कात्रज चौकापासून राजा सोसायटीचा चौकापर्यंत ट्रॅफिक आहे आणि कात्रज चौकात पण ट्रॅफिक आहे. कात्रजवाल्यांचं कसं होतं की समस्या जास्ती आहेत पण काही करू शकत नाही. राईट टू वॉक आहे का फाईन टू वॉक आहे? आज सकाळपासून आम्ही ट्रॅफिक काढते. 3 तास लाईन नाहीत. मी जेवला का आज? जेवणच नाही. मी आता उभा आहे कात्रजच्या चौकात. पुण्याचं दक्षिण प्रवेशद्वार असलेलं हे कात्रज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देणारी इथे एक ऐतिहासिक कमान उभी राहणार आहे. पण त्याआधी नेमकी या भागाची ग्राउंड रियालिटी काय आहे? सकाळी 8 वाजता आणि 8 वाजल्यापासून आहे ट्रॅफिकचे. हे कधीपासून आहे ही परिस्थिती? जसं पाऊस चालू झाला तसं आहे. आधी काय नव्हतं, आणि काहीच ट्रॅफिक पण नसायचं आधी. ट्रॅफिक पण नसायचं. आत्ताच चालू झालं. एवढा चिखल आहे की लोकांना चालणं अवघड होत आहे, गाड्या काढणंही अवघड होत आहे. आणि त्यात मागे जो पेट्रोल पंप आहे, CNG पंप आहे, तिकडे रिक्षावाल्यांची गर्दी खूप आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की लाईनच लागली रिक्षावाल्यांची. कात्रज भागासाठी टोटल ट्रॅफिक ऑर्डर आहेत 20 आणि ही 20 लोक कंटिन्युअसली पावसात इकडचं सगळं ट्रॅफिक हँडल करतात. भयान आणि किती भीषण परिस्थिती इकडची आहे. आता या महिला घरी कधी पोहोचतील एवढं सामान घेऊन त्यांना चिखलातनं वाट काढत जावं लागतंय. म्हणजे नागरिक स्वतःहूनच फुटपाथ शोधतायत इकडे. 24 सप्टेंबर 2021 ला या कात्रज फ्लायओव्हरच्या कामाचं उद्घाटन झालं. आज 6 वर्ष झालीत, अजून पण फ्लायओव्हरचं काम चालू आहे. सगळा लोड इकडच्या ट्रॅफिक सिस्टीम वरती आलाय या फ्लायओव्हरच्या कामामुळे. किती वेळ लागतो ट्रॅफिकला जायला? 20 मिनिटं. आणि कशामुळे होतं? वरचं बंद केलं रस्ता म्हणून का? हो आणि पुढे कात्रज चौकात पण लागतं का ट्रॅफिक? हो नेहमी लागतो. 5:30ला इथं शाळा सुटली की इथं जायला 6 वाजता आपण. घरी जायच्या वेळेमध्ये लोक ट्रॅफिक मध्येच अडकतात आणि सकाळी पण कामावरती जायच्या वेळेमध्ये लोक ट्रॅफिक मध्ये अडकतात. एका वेळेस जर फ्लायओव्हरचे कामं, मेट्रोचे कामं आणि कमानीचे कामही सुरू झालं तर हे सगळं ट्रॅफिक हाताबाहेर जाणार आहे. मेट्रोने इकडे लोकांना चालायला एक पर्यायी व्यवस्था पण करून दिली नाहीये. लोक रस्त्याच्या साईडने वाट काढत चालत चाललेत. एवढा लोड इकडे ट्रॅफिकचा. इकडनं राजा सोसायटीकडनं आलेल्या गाड्या, परत समोरनं कात्रज घाटातून आलेल्या गाड्या, ट्रॅफिक पोलीस कसे हँडल करू शकणार आहेत हाच इकडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.